भारतीय जनता पार्टीच्या वतीनं 2 उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी त्या ठिकाणी दिलेले आहेत। दोघांनाही त्या ठिकाणी कमळ चिन्ह हे त्या ठिकाणी देण्यात आले। म्हणजे अद्याप भारतीय जनता पार्टीची उमेदवारी कोणाला दिली गेलेली आहे हे स्पष्ट त्या ठिकाणी झालेलं नाही। दुसरं गंभीर बाब अशी आहे, मी जो आक्षेप घेतला तो आक्षेप असा आहे की जे समीर नलावडे जे उमेदवार आहेत यांच्यावर अटेम्प्ट टू मर्डर म्हणजे खून करण्याचा प्रयत्न ह्या गुन्ह्याच्यावर जवळजवळ 7 वर्षाचा कठोर कारावास अशा प्रकारची शिक्षा झालेली आहे। 15,000 रुपयाचा दंड त्यांना झालेला आहे। दुसरं भारतीय जे कलम आहे 143 गुन्ह्यासंदर्भात 3 महिन्याचा कठोर कारावास आणि 1,000 रुपये दंड झालेला आहे। कलम 147च्या अंतर्गत शिक्षा झाली असून 1 वर्षाचा कठोर कारावास आणि 5,000 रुपयाचा दंड झालेला आहे। कलम 332, 427, 149 1 वर्ष कठोर कारावास झालेला आहे आणि 3,000 रुपयाचा दंड झालेला आहे। कलम 337, कलम 149 या अंतर्गत 3 महिन्याचा साधा कारावास झालेला आहे आणि 500 रुपयाचा दंड झालेला आहे। आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा जो या नगरपंचायतीचा उमेदवार आहे हा गुन्हेगार प्रवृत्तीचा आहे आणि त्यामुळेच मी त्या ठिकाणी हरकत आणि आक्षेप त्या उमेदवारावर त्या ठिकाणी घेतलेला आहे। याबाबत जो आम्ही हरकत घेतली त्याबाबत त्याच्यावर चर्चा झाली, पण त्याही पलीकडे जाऊन जर अशा प्रकारचा उमेदवार जर शहराला दिला जात असेल तर याबाबत सुद्धा कोर्टामध्ये जाऊन त्याबाबतची दाद ही रीतसर त्या ठिकाणी मागितली जाईल आणि तो सुद्धा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी आहे। म्हणून मी या निमित्तानं कणकवलीवासियांना एवढंच सांगतो की आपण सुज्ञ मतदारात कोणाला त्या ठिकाणी आपण निवडून दिलं पाहिजे याचा गांभीर्यानं विचार करा आणि योग्य माणसाच्या हातामध्ये त्या ठिकाणी कणकवलीचं नगराध्यक्षपद द्या, हेच सांगण्यासाठी तुमच्या समोर मी त्या ठिकाणी आलेलो आहे।